We have with us the chief guest, Honorable Shri Prashant Thakur sir, of public school. Happiest welcome to today's chief guest, Honorable Shri Prashant Thakur sir. Honorable Shri Prashant Thakur sir. वतन मेरे आबाद रहे तू, मैं जहाँ रहूँ जहाँ मैं याद रहे तू, मैं जहाँ रहूँ जहाँ मैं याद रहे तू। ऐ वतन मेरे वतन, ऐ वतन मेरे वतन। The Budge Call has announced as an honorable chief guest, Shri Prashant Thakur sir is here. As we are going to start the today, ना दे शौहरत कोई शिकवा नहीं, बस भारत माँ की संतान बना, pedagogy and recognition of a nation. To unfurl the national flag is a pride and great honor for every Indian. So I request to our honorable chief. भारत माता की जय। जन गण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता। पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंगा, विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा। तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मांगे, गाहे तव जय गाथा। जन गण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता। जय हे जय हे जय हे, जय 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 हे। Zongale
व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर, सर्व शिक्षक वृंद आणि माझ्या प्रिय मित्र
अभिमान असायला हवा। आपण भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत अशी प्रतिज्ञा करतो खरं, पण या भारत देशाच्या विकासासाठी आपली काही कर्तव्य आहेत, ती मात्र आपण विसरत चाललो आहोत। खऱ्या अर्थाने आज प्रगतीबरोबर आपण आपली कर्तव्य जबाबदाऱ्या लक्षात घेणं ही काळाची गरज बनली आहे। आपल्या देशाच्या विकासासाठी आपण सतत प्रयत्न करणे हे आपले कर्तव्य आहे। तसेच विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात चंद्रयान-3 आदित्य-1 सारख्या महत्त्वाकांक्षी मोहिमांमुळे आपल्या भारत देशाचे नाव हे अंतराळात सुद्धा कोरले गेले आहे। नुकतेच वायुसेनेचे ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला हे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक गाठणारे पहिले भारतीय ठरले आहेत। 40 वर्षांनंतर एखाद्या भारतीय व्यक्तीने अंतराळात पाऊल ठेवणे ही खरंच एक ऐतिहासिक व गौरवशाली घटना आहे। त्यांचे हे यश गगनयानसारख्या आपल्या महत्त्वाकांक्षी अंतराळ मोहिमेसाठी एक मैलाचा दगड ठरले आहे। आर्थिक विकासाच्या मार्गावर मेक इन इंडिया, स्टार्टअप इंडिया यांसारख्या योजनांमुळे आपला भारत देश हा कायम आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करत आहे। तसेच ऑपरेशन सिंदूर नंतर तर प्रत्येक भारतीयाची मान ही अभिमानानं उंचावली आहे। स्वच्छ भारत साकारण्यासाठी स्वच्छ भारत अभियान सुरू करण्यात आले, पण या स्वच्छ भारताच्या मार्गावर एक अडथळा उभा राहिला आणि तो अडथळा म्हणजे सिंगल यूज प्लास्टिक। हे प्लास्टिक आपल्या सर्वांसाठी खूप हानिकारक असते। ते हवा, पाणी, माती या सर्वांना दूषित करते। समुद्रातील जीवांपासून ते रस्त्यावरील जनावरांपर्यंत प्रत्येकासाठी या प्लास्टिकचा धोका आहे। आपल्या मदर इंडियाला वाचवण्यासाठी आता आपल्याला एका नवीन युद्धाला सामोरे जावे लागत आहे। हे युद्ध कोणा बाह्य शत्रूबरोबर नसून आपल्याच देशामध्ये असणाऱ्या काही शत्रूंबरोबर आहे। ते शत्रू म्हणजे प्रदूषण, सायबर गुन्हे आणि आपल्यातच असणाऱ्या काही वाईट सवयी। पर्यावरणाला प्रदूषित करणारे प्रत्येक कृत्य, डिजिटल युगात फसवणूक आणि हानी पोहोचवणारे प्रत्येक सायबर गुन्हे हेच आहेत आपल्या भारत देशाच्या विकासाच्या मार्गावर अडथळा लावून उभे राहणारे नवे शत्रू। हे शत्रूच आपल्या भारताच्या आर्थिक आणि सामाजिक जडणघडणीला अडथळा निर्माण करतात आणि म्हणूनच आज या भारत देशाचे सुजाण नागरिक या नात्याने अशी आपण मनोमन प्रतिज्ञा करूया की आपण भारत देशाच्या विकासासाठी कायम प्रयत्नशील राहू, कारण आपणही त्याच स्वातंत्र्यवीरांचे वंशज आहोत ज्यांनी वाघाच्या जबड्यात हात घालून त्याचे दातही मोजले असा पराक्रम केला। शेवटी मी इतकंच सांगतो, सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है, देखना है जोर कितना बाजुए कातिल में है, बाजुए कातिल में है। जय हिंद, जय भारत। On the occasion of the 79th Independence Day, देश के 79वें स्वतंत्रता दिन के अवसर पर लोकनेते रामशेठ ठाकुर स्कूल, इस स्कूल
अतिथि, सभी स्कूल के प्रिंसिपल और टीचर्स, सभी उपस्थित पीटीए के मेंबर्स यहाँ पर उपस्थित, जिनके ऊपर आज स्कूल को गर्व है, ऐसे अलग अलग क्षेत्र में स्कूल का नाम रोशन करने वाले हमारे स्कूल के सभी विद्यार्थी, सभी उनके सभी पेरेंट्स, सभी उपस्थित आज इस स्वतंत्रता दिन के अवसर पर उपस्थित सभी साथी, उपस्थित सभी बहनें और सभी भाइयों, सबसे पहले मैं आप सभी को इस स्वतंत्रता दिन के अवसर पर बहुत बहुत शुभकामनाएं देना चाहता हूं। आप सभी का अभिनंदन भी करना चाहता हूं। हमने देखा कि हमारे स्कूल के स्टूडेंट्स अन्वेषा धुमाल, श्रेया वाक्षे और उसके साथ साथ सभी साथियों ने अपने शब्दों में देश के हमारे गरिमामय इतिहास को आप सभी के सामने रखा। हम सभी हमारे देश के आज 79वें स्वतंत्रता दिन को मनाते हुए हम अपने देश के अचीवमेंट्स के ऊपर गर्व कर रहे हैं। हम सभी हमारे देश के स्वतंत्रता का इतिहास भी जानते हैं कि ये स्वतंत्रता हमें सहज रूप से नहीं मिली है। एक समय था जब हमारा देश गाना था, जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती थी बसेरा। तो ऐसा हमारा देश था कि देश की ताकत, इसका लोहा दुनिया ने माना था। और तभी आज से कुछ 700-800 साल पहले तक हमारा देश दुनिया का 1/3 पूरी इकोनॉमी को संभाले रखा था। ये ताकत हमारी देश की थी। मान लीजिए उस वक्त भी इस दुनिया में 100 के आसपास अगर देश होंगे तो उसमें से पूरे विश्व की 1/3 अर्थव्यवस्था हमारा अकेला भारत संभाल रहा था। ये ताकत थी हमारी। शून्य का निर्माण हमारे देश में हुआ था। चाहे ये मेडिकल फील्ड होने दीजिए या इंडस्ट्रियल फील्ड होने दीजिए, व्यापार होने दीजिए, हर फील्ड में हमारा देश दुनिया को मार्गदर्शन करता था। दुर्भाग्यवश जाति व्यवस्था के कारण और हममें ही हुए मतभेदों के कारण हमने या हमारे पुरखों ने एक दूसरे के पैर खींचना शुरू कर दिए, जिसका नतीजा कुछ लगभग 1000 साल से लेकर 1947 तक ये हुआ कि हम परतंत्रता के बेड़ियों में जकड़े रहे। हमने बहुत मजबूत कोशिश करने की शुरुआत की पिछले 100-150 सालों में, तब जाकर हमने स्वतंत्रता पाई है। अब जब ये स्वतंत्रता मिली है, हम इसे खोना नहीं चाहते। ये स्वतंत्रता कई सारे लोगों की शहादत के बाद मिली है। हम जानते हैं हमारे पुरखे जिन्होंने ये देश को स्वतंत्र करने के लिए अपनी जान दांव पर लगा दी, कईयों ने अपनी जान खो दी। कई सारे परिवार ऐसे होंगे जो उन स्वतंत्रता सेनानियों को कहते होंगे कि आप ही क्यों, आपने ही क्यों बलिदान करना चाहिए। पर उन्होंने, स्वतंत्रता के सेनानियों ने ये नहीं सोचा। उन्होंने कहा कि अगर मैं नहीं तो कोई और नहीं, और उनकी शहादत की वजह से ही आज हमारा देश स्वतंत्र हो पाया है। और ये जो कीमत उन लोगों को चुकानी पड़ी, उनको जान गंवानी पड़ी, पर उन्होंने सोचा कि भले हम जान गंवाएंगे पर हम देश को, हमारी भारत माँ को स्वतंत्र कराएंगे। और इसके लिए हमें कुछ सीख लेकर आगे चलना होगा। हम जिस फील्ड में काम करना चाहते हैं, उस फील्ड की अच्छी पढ़ाई करनी होगी, उस फील्ड में
हुई, उसी की वजह से हम इन बेड़ियों में जकड़े रहे, कई सालों तक जकड़े रहे। और आज हम देख रहे हैं कि आज शायद स्वतंत्रता के मायने कुछ और हो सकता है। एक पाकिस्तान जैसा देश 22 अप्रैल को हमारे कश्मीर में आकर उनके आतंकवादी हमारे पहलगाम में घूमने गए हुए, देश का स्वर्ग कश्मीर को देखने गए हुए जो यहाँ पर टूरिस्ट थे, उनके ऊपर अटैक कर दिया और मैसेज देने की कोशिश की कि आप अपने देश में सेफ नहीं है। पर उसके 1 महीने के अंदर हमने ऐसा अटैक पाकिस्तान के ऊपर हमारे देश ने किया कि उसकी वजह से पूरे दुनिया ने भारत का लोहा मान लिया कि भारत और भारत की ताकत का दूसरा कोई सानी नहीं है। हम ताकत के साथ में आने वाले हर उस संकट का सामना कर सकते हैं। कई सारे ऐसे देश हैं जिन्होंने हमारी सराहना की। हमने देखा कि पाकिस्तान जो अपने नापाक इरादों के साथ में हमारे देश की स्वतंत्रता को क्षति पहुंचाने की कोशिश कर रहा था, उसे दांतों चने चबाने पड़े। ऐसा जवाब हमारे देश की सेना ने ऑपरेशन सिंदूर के माध्यम से दे दिया और हमारे देश ने जो पराक्रम कर दिखाया, ये आज इसकी मिसाल दुनिया के कई सारे देश देते हैं। और ये भी इस तरीके से किया कि भारत में निर्माण किए गए कई सारे ऐसे औजारों के माध्यम से, मिसाइल, ड्रोन्स, इनके माध्यम से हमने पाकिस्तान को दो टूक जवाब वहाँ पर दे दिया। अब ऐसा ही एक अटैक करने की कोशिश अमेरिका के माध्यम से हमारे ऊपर की जा रही है। अमेरिका की कोशिश है कि हम उनके पैर पकड़ें। अमेरिका की कोशिश है वो जो कहेंगे वही बात हमें करनी चाहिए। पर आज का भारत आज किसी के ऊपर निर्भर नहीं है। हम अपने फैसले अपने हिसाब से करेंगे, हम अपने देश के हित के हिसाब से करेंगे। और इसीलिए ना झुकते हुए देश के प्रधानमंत्री मोदी जी के नेतृत्व में हमारा भारत हमारे देश के हित के सारे निर्णय आज ले रहा है। एक तरीके से ये शायद डायरेक्ट अटैक नहीं, ये शायद डायरेक्ट वॉर नहीं है, पर ये कमर्शियल वॉर है जिसको हमारे बच्चों को भी समझना होगा, देशवासियों को समझना होगा। और अगर हमारा देश जिसकी आबादी 147 करोड़ से भी ज़्यादा है, अगर आज इस पूरे युवाओं के साथ में जो देश की ताकत है, दुनिया में सबसे बड़ी युवा ताकत है, जो इस देश को विश्व की सबसे बड़ी 5 के अंदर यानी चौथी इकोनॉमी बना चुके हैं, तो ऐसे में हमें किसी के सामने भी घुटने टेकने की आवश्यकता नहीं है। और इसीलिए हमको ये सारा ये जो अर्थव्यवस्था है इसको समझना होगा और हमारे देश का हित इसमें है ये भी समझना होगा। और इसी तरीके से आगे बढ़ते हुए हमारे स्कूल के बच्चे पढ़ाई करें और आने वाले समय में ताकत के साथ में आगे बढ़े। हमारा देश तेजी के साथ में आगे बढ़ रहा है और उसी के साथ साथ हमारा जो क्षेत्र है कामों के पनवेल का क्षेत्र, ये भी ताकत के साथ आगे बढ़ रहा है। नया बनने वाला एयरपोर्ट हमारे लिए कई सारी यहाँ पर अपॉर्चुनिटीज लेकर आएगा। स्कूल के बच्चे जब अपना ग्रेजुएशन, पोस्ट ग्रेजुएशन पूरा करेंगे तब इस क्षेत्र का चित्र कुछ और बदला होगा। हमें इस चित्र में अपनी जगह बनानी है। इस चित्र में इन बच्चों को अपना एक वजूद बनाना है। मुझे पूरा विश्वास है कि इसके लिए लगने वाली शिक्षा स्कूल के टीचर्स स्कूल देगा। उसके लिए उनको जो यहाँ पर मनोभूमिका बनानी है, उसके लिए पेरेंट्स को, टीचर्स को एक अपना रोल निभाना है। और वो रोल होगा उनमें शिक्षा के साथ साथ संस्कार, शिक्षा के साथ आत्मनिर्भरता का यह परिचय हमें इन बच्चों को करा के देना होगा। आज जिस शान के साथ, जिस ताकत के साथ हमारा देश
महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा रेवा वरदा कृष्ण कोयना भद्रा गोदावरी रेवा वरदा कृष्ण कोयना भद्रा गोदावरी एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी भीमथडीच्या तटानाया भीमथडीच्या तटानाया यमुनेचे पाणी पाजा जय महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा भीती न आभा तुझी मुळी गडगडणाऱ्या नभा भीती न आभा तुझी मुळी गडगडणाऱ्या नभा अस्मानाच्या सुलतानीला जबाब देती जिव्हा स्वातंत्र्यवीरांच्या स्वातंत्र्य माता धरणी आई यांच्या हस्ते या कार्यक्रमाचं ध्वजारोहण होणार आहे. जय श्रीमान. श्रीमान राष्ट्रगीत फहराने की विनती करता हूँ. श्रीमान राष्ट्रध्वज फहराने की विनती करता हूँ. श्रीमान जय श्रीमान. जय गण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल गंगा विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मांगे गाहे तव जय गाथा
जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय हे जय 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 हे। आपल्या सगळ्यांना आजच्या मंगल दिनाच्या स्वातंत्र्य दिनाच्या मी मनापासून शुभेच्छा देतो। खरं तर आपल्या सगळ्यांसाठी स्वातंत्र्य दिन म्हटलं की तो जोश आणि जल्लोषाचा दिवस असतो। ज्या महापुरुषांनी आपल्या प्राणाची किंमत मोजून आपल्या प्राणाचे बलिदान देऊन त्या ठिकाणी हे स्वातंत्र्य आपल्याला बहाल केलं आणि आज त्या स्वातंत्र्य सैनिकांचे अनेक कुटुंबीय वारस या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यामुळे खरं तर ह्या सगळ्यांच्या पूर्वजांनी हा संघर्ष केला म्हणून आजचा हा आनंदी दिवस आपण बघू शकतो। हा मोकळा श्वास स्वतंत्र भारतात आपण घेऊ शकतो। खरं तर या स्वातंत्र्य सैनिकांच्या कुटुंबियांचा सन्मान करताना आमदार साहेब मलाही आनंद यासाठी होतो कारण मी सुद्धा स्वातंत्र्य सैनिकांचा एक वारस आहे। माझे आजोबा हे ज्ञानदेव पाटील हे स्वातंत्र्य सैनिक राहिलेले आहेत आणि क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पत्री सरकारचे ते जज राहिलेले आहेत। त्या काळामध्ये त्यांना स्वातंत्र्य सैनिक म्हणून तुरुंगवास झालेला आहे आणि इंदिरा गांधींच्या हस्ते ते मिळालेलं ताम्रपट आजही आमच्या परिवाराकडे आहे। त्यामुळे खऱ्या अर्थानं ऊर भरून येणार आहे हे सगळे क्षण असतात जेव्हा हे सगळा इतिहास आम्ही ऐकतो। त्या ठिकाणी स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण कणखर व्यक्तिमत्व हे आमच्या आजोबांचे स्वातंत्र्य लढ्यामध्ये तुरुंगात असतानाचे वकील होते आणि त्यामुळे अशा पद्धतीनं हा वारसा मला लाभू शकला मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो आणि त्यामुळे खऱ्या अर्थानं आपल्या सगळ्यांना आजचे जे काही क्षण मिळतात आपल्याला फारशी किंमत त्याची मोजावी लागली नाही। आपण त्यात काही फार बलिदान सॅक्रिफाईस आपल्या या पिढीला करावं लागलं नाही। आपल्या त्या महापुरुषांनी आपल्या घरादारावर तुळशीपत्र ठेवून घरात बऱ्यापैकी सगळ्या सुखसोयी असताना या देशाचं मी काहीतरी देणं लागतो आम्ही गुलामगिरी जगता कामा नये या भावनेतनं जे काही संघर्ष उभा केला त्यातून आजचे दिवस आपण बघतोय आणि म्हणून स्वराज्य तर मिळालं सुराज्याच्या दिशेने ही वाटचाल आपण घेऊन जाऊ शकतो का किमान हा प्रयत्न तरी आपल्याला करावा लागेल। आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं भाग्य आहे की देशाची धुरा एका अशा व्यक्तिमत्वाच्या हातात आहे की ज्याला या भारत मातेला परम वैभवावरती घेऊन जायचं आहे। या भारत मातेला विश्वगुरु तयार करायचं आहे। या भारत मातेला 2047ला सुपर पॉवर भारत विश्वगुरु भारत विकसित भारत डेव्हलप्ड भारत म्हणून त्या ठिकाणी समोर आणायचं आहे आणि तो प्रवास पंतप्रधान महोदयांनी सुरू केलेला आहे। या प्रवासामध्ये आपण त्यांच्याबरोबर चालतो का हा प्रश्न त्या ठिकाणी उरतो आणि त्यामुळे जेव्हा देशप्रेम दाखवायचं तेव्हा काहीतरी खूप वेगळं करावं लागतं असं नसतं। देशप्रेम दाखवायचं असेल तर आम्हाला बॉर्डरवरती जाऊनच देशप्रेम दाखवायला पाहिजे असं काही आवश्यक नाहीये। आपले जवान त्या ठिकाणी सक्षम आहेत ते देशप्रेमाची परमोच्च सीमा आहे ते त्यांचं कर्तव्य बजावतच आहे। त्या ठिकाणी आपलं पोलीस दल आहे आपले अनेक संरक्षण दलातली मंडळी आहे ही त्या ठिकाणी देशप्रेमाची आपापली व्याख्या परमोच्च सीमेला जाऊन देतच आहे। पण आपण एक नागरिक म्हणून किमान आपल्या विभागात किमान आपल्या भागात किमान आपल्या क्षेत्रामध्ये जर का समाज उपयोगी कामामध्ये स्वतःला झोकून देऊ शकलो मी समाज सेवेसाठी काही करू शकलो मला काय त्याचं या भावनेचं बाहेर निघून जर का मी या देशाचं राज्याचं की माझ्या विभागाचं या समाजाचं काहीतरी देणं लागतो या भावनेत स्वतःला आणू शकलो तर मला वाटतं देशप्रेमाची यापेक्षा मोठी व्याख्या असू शकत नाही। त्यामुळे आपण सगळ्यांनी देशप्रेमाच्या प्रवाहात स्वतःला झोकून दिलं पाहिजे। पंतप्रधानांनी जे अपील केलंय हर घर तिरंगा प्रत्येक घरावर तिरंगा फडकला पाहिजे आणि हा तिरंगा फडकताना तो आमच्या घरातल्या बालगोपाळांच्या हस्ते फडकला पाहिजे लहान मुलांच्या हस्ते फडकला पाहिजे। हे आव्हान सुद्धा पंतप्रधान मोदयांनी मन की बात मध्ये केलेलं आहे। एखादं अभियान चालवायचं म्हणून हे अभियान नाहीये एखाद्या लहान मुलाच्या हस्तून काहीतरी
ऑस्ट्रेलिया असेल त्या देशातल्या राष्ट्रपती किंवा पंतप्रधानांची बॉडी लँग्वेज आपण बघितली. आपल्या देशाचे पंतप्रधान पुढे चालत होते आणि मागे सगळे जागतिक महासत्तांचे त्या ठिकाणी पंतप्रधान होते. तो एक संदेश आहे, ते फक्त फोटो किंवा पिक्चर नव्हता, तर तो एक संदेश होता की 2047 ला हे चित्र आपले पंतप्रधान घडवून दाखवतील. संदेश त्यावेळेला मिळालेला आहे आणि आपण सगळेजण या प्रवास चालू की आपल्याकडनं आशा व्यक्त करतो पंतप्रधान महोदयांच्या त्या ठिकाणी त्यांचे हात बळकट करण्यासाठी, राज्यामध्ये मुख्यमंत्री देवाभाऊंचे हात बळकट करण्यासाठी आपण सगळेजण त्यांच्या पाठीशी देशप्रेमी नागरिक म्हणून ताकदीने उभे राहू ही आशा व्यक्त करतो. आजच्या मंगल दिनाच्या आपल्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देऊन थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं आपल्या सर्वांना शुभेच्छा देत असताना ज्या स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानामुळे आज अभिमानानं आपण या ठिकाणी स्वातंत्र्य दिन साजरा करतोय, त्या स्वातंत्र्य सैनिकांना अभिवादन करतो. त्यांच्या परिवारातल्या सगळ्या सदस्यांना सुद्धा या निमित्तानं अभिवादन करतो. वर्षानुवर्षांची आमची परंपरा आहे आपली की आपण आपल्या या हुतात्मा स्मारकामध्ये स्वातंत्र्य सैनिकांच्या परिवाराच्या सहित हे ध्वजारोहण करतो. काही वर्षांपूर्वी हे ध्वजारोहण त्या स्वातंत्र्य सैनिकांच्या उपस्थितीमध्ये करत होतो. आता जशी वर्ष लोकत चालली तशी कालानुरूप वयाप्रमाणे आता हे स्वातंत्र्य सैनिक आपल्यातून आता या ठिकाणी निर्वंत आहेत आणि या जगाचा निरोप घेत आहे. पण आम्हाला सर्वांना आनंद आहे की त्यांच्या परिवारातले आपण सारी मंडळी आपल्या सर्वांना या स्वातंत्र्याच्या विषयी तितकीच आत्मीयता, तितकाच अभिमान आहे जो सर्व नागरिकांना आहे. आज या देशाचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आपण नवा भारत घडताना पाहतोय. तो नवा भारत घडत असताना या देशाच्या समृद्ध परंपरांविषयी अभिमान बाळगत एक समृद्ध आणि शक्तिशाली देश घडवायच्या दिशेनं आपण वाटचाल करतोय. आणि त्यामुळे आपल्या सर्वांचा त्याग, आपल्या परिवाराचा त्याग हा सुद्धा कुठेही याचं विस्मरण आम्हाला होता कामा नये. म्हणून या कार्यक्रमाचं एक वेगळं महत्त्व आहे आणि म्हणूनच आजच्या दिवशी आपल्या सर्वांना पुन्हा एकदा मनपूर्वक धन्यवाद देतो. आपल्या परिवारानं केलेला त्याग, हा त्याग आम्हा सर्वांना पुढच्या काळामध्ये या देशासाठी आपापल्या क्षेत्रामध्ये काम करण्याची प्रेरणा देत राहील. आणि विक्रांतजींनी सांगितल्याप्रमाणे त्यासाठी देशाच्या सीमारेषेवर आम्हाला जायची आवश्यकता नाही. आम्ही जे काम करतोय, दैनंदिन काम करतो, त्या कामामध्ये राष्ट्रप्रथम ही संकल्पना सातत्याने ठेवली. देशाच्या हिताशी तडजोड न करता मी माझं कर्तव्य, माझी नोकरी, माझा व्यवसाय केला तर हा देश अधिक मजबूतीनं पुढे जात राहणार आहे. पाकिस्ताननं आमच्यावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न केला, त्याचं उत्तर पाकिस्तानला दिलं. अमेरिकेनं व्यापारी पद्धतीनं आक्रमण करण्याचा प्रयत्न केला, त्याला सुद्धा आपला देश माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली समर्थपणानं उत्तर देतोय. प्रत्येक क्षेत्रात ज्या लढाईत जे शस्त्र उपयोगाचं त्या लढाईत ते शस्त्र वापरत आपण हा देश सामर्थ्यानं सगळे पुढे नेऊया इतकंच या निमित्तानं सांगतो. पुन्हा एकदा सर्वांना आपल्याला स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देताना हा देश मजबूत करण्यासाठी आपण प्रत्येक जण आपापलं योगदान देऊया इतकी विनंती आपण सर्वांना करतो. स्वातंत्र्य दिनाच्या पुन्हा शुभेच्छा देऊन थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. वतन वतन मेरे आबाद रहे तू, वतन वतन मेरे आबाद रहे तू. मैं जहाँ रहूँ जहाँ मैं याद रहे तू. मैं जहाँ रहूँ जहाँ में याद रहे तू. ऐ वतन मेरे वतन, ऐ वतन मेरे वतन. तू ही मेरी मंजिल है पहचान तुझी से. तू ही मेरी मंजिल है पहचान तुझी से. पहुँचूं मैं जहाँ भी मेरी बुनियाद रहे तू. पहुँचूं मैं जहाँ भी मेरी बुनियाद रहे तू. ऐ वतन वतन मेरे आबाद रहे तू. मैं जहाँ रहूँ जहाँ मैं याद रहे तू. ऐ वतन. आज
साजरा होत आहे आणि आपण सोशल मीडिया असेल तर आपण बघितलं असेल तर फक्त भारत देशातच नाही तर जगाच्या पाठीवर ज्या ज्या देशामध्ये भारतीय राहतोय आता प्रत्येक भारतीयांनी त्या ठिकाणीही आपला राष्ट्रध्वज फडकवलेला आहे आणि राष्ट्रध्वजाचा अभिमान हा त्या ठिकाणीही ओरी बाळगलेला आहे। आपल्याला सगळ्यांनाच ज्या ज्या वेळेला आपला तिरंगा ध्वज दिसतो त्या वेळेला आपण त्याला सलाम करतो, आपला ऊर अभिमानाने भरून येतो। कारण ज्या वेळेला देश स्वतंत्र झाला तिथपासून आतापर्यंत आपल्या देशाच्या सीमा असतील, आपल्या देशाच्या अंतर्गत असेल, या सगळ्या बाबतीमध्ये आपले सैनिक असतील, पोलीस असतील आणि त्याचबरोबरीने आपल्यासारख्या सगळ्या देशभक्त नागरिकांनी आपापल्या क्षेत्रामध्ये जी कामगिरी केलेली आहे त्या कामगिरीवरून आपल्या देशाचं नाव हे अधिकाधिक बळकट केलेलं आहे, उज्ज्वल केलेलं आहे। आणि अशासाठी म्हणून आपल्या सगळ्या क्रीडापटू असतील, बाकी सगळ्या क्षेत्रातले काम करणारे असतील, अशा सगळ्यांनीच आपल्या देशाचे मान हा अभिमानाने उंचवलेला आहे। त्याच्यामुळे भारत देशाचा अभिमान हा पूर्ण जगामध्ये आज पसरलेला आहे। माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांनी जो 2014 पासून आतापर्यंत पूर्ण जगभरामध्ये प्रवास करून आणि ज्या ज्या प्रकारचे निर्णय घेतले, आत्मनिर्भर व्हायला सांगितलं, त्याच्यामुळे आपल्या देशाचा पुन्हा एकदा पूर्ण जगामध्ये नाव झालेलं आहे। आणि अशाच या गोष्टी या सगळ्या आपल्याला अभिमानाने ओतप्रोत धरलेल्या आहेत। त्याच्यामुळे आज आपण देशाचा स्वातंत्र्य दिन साजरा करत असताना आज लाल किल्ल्यावरनं माननीय पंतप्रधानांनी जे भाषण केलं ते भाषण पूर्ण भारतीयांना स्फूर्तिदायक असं भाषण आहे। आणि पुढच्या 2047 साली भारत देश हा कशा प्रकारे सक्षम होणार आहे आणि त्याच्यासाठी म्हणून भारत देशाने काय काय पावलं उचललेली आहेत, काय काय योजना केलेल्या आहेत, त्याची माहिती आज लाल किल्ल्यावरनं पंतप्रधान दिलेली आहे। असा नेता हा पूर्ण आपल्या देशाला लाभलेला आहे। आणि त्याच्यामुळे पंतप्रधानांनी सांगितलं की आपण कितीही सक्षम असलो, आपण कितीही प्रगती केली तरी सुद्धा आपण जर सुरक्षित नसलो तर त्याचा काही उपयोग नसतो। आणि त्याच्यामुळे देशाच्या सीमा सुरक्षा देणं, देशातला प्रत्येक नागरिक माता भगिनी असेल त्यांची सुरक्षा करणं, याच्यासाठी म्हणून अनेक निर्णय हे आपल्या सरकारने घेतलेले आहेत, भारत देशाने घेतलेले आहेत। आणि त्याच्यामुळे आपल्या सगळ्यांना या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतो। आपण सगळ्यांनी बऱ्याच जणांनी सकाळी आपल्या घरावर तिरंगा ध्वज फडकवलेला आहे, हर घर तिरंगा असा नारा आपल्या पंतप्रधान दिला आणि समस्त देशवासियांनी त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। आणि प्रत्येकाने प्रत्येकाच्या घरावर आपल्या सगळ्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना एक विनंती करतो की आपण आपल्या घरावर जो झेंडा, तिरंगा झेंडा जो फडकवलेला आहे, सन्मानाने लावलेला आहे, त्याच्याबरोबर एक सेल्फी काढा। शक्यतो घरात जर लहान मुलगा असेल तर लहान मुलाच्या हातात देऊन त्याच्याबरोबर फोटो काढा आणि तो फोटो सरळ ऍपवर कुठल्याही परिस्थितीत सरळ ऍपवर आपण अपलोड करायला पाहिजे। एवढं फक्त सांगतो। पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतो, थांबतो। भारत माता की वंदे वंदे वंदे। जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता। पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंगा। विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा। तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मागे। गाहे तव जय गाथा, जन गण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता। जय हे जय हे जय हे।
जय जय हे। नमस्कार. आज भारताचा 79वा स्वातंत्र्य दिन. आज ह्याच दिवशी भारत हा स्वतंत्र झाला. तो स्वतंत्र झाला तो फक्त इंग्रजांपासून नाही, तर सर्व त्या जोखडांपासून ज्या आपण पूर्वीच्या काळापासून आपण घेतलेल्या होत्या. की मोठा साहेब येणार आणि आपल्याला सांगणार हे करा ते करा. आपण मात्र मूर्ख आहोत, आपण मात्र बावळट आहोत. आपल्याला मात्र कळत नाही की हा देश कसा चालवावा, आपलं आयुष्य हे कसं चालवावं हे आपल्यालाच कळत नाही. परंतु अशा प्रकारच्या सर्व जोखडांमधून मुक्ती ही आपल्याला तेव्हा मिळाली. परंतु तरी पण आपण स्वतःला आपले स्वतःचे पाय हे मात्र आपण बांधून घेतलेले होते. आपण मात्र या इथे फक्त एकमेकांशी भांडतच बसलेलो होतो. आणि त्याच्यामुळे भारत हा पूर्वीच्या काळी एवढा महान राष्ट्र होतं की पूर्ण जग हे भारतामध्ये यायचं, भारतावरती चालायचं, भारताने दिलेलं मार्गदर्शन ते पाळायचं. परंतु पुढच्या काळामध्ये मग सुद्धा मधल्या काळामध्ये जे सुद्धा पूर्ण अंधार हा पसरलेला होता, हा अंधार आहे हा मात्र गेल्या आपण 10-15 वर्षांपासून पाहतो आहोत की तो बाजूला व्हायला लागलेला आहे. आता भारताकडे पूर्ण जग हे पुन्हा एकदा आशेने बघायला लागलेलं आहे. ज्या वेळेला पूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेवरती मंदी पूर्ण पसरलेली आहे, त्याच वेळेला भारताकडून अपेक्षा केली जाते आहे. आणि भारत हाच या पूर्ण जगाला दिशा देणार ह्या अशा प्रकारचं वातावरण हे सुद्धा तयार झालेलं आहे. त्याला कारण म्हणजे या देशाला भेटलेलं नेतृत्व माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी या भारताची इथं प्रगती ही जबरदस्त करत आहेत. आणि त्यामुळेच आपल्याला हे चांगले दिवस हे दिसून येत आहेत. आणि फक्त ही प्रगती ही आर्थिक स्तरावरती नाहीये, तर मग ज्या वेळेला पूर्वीच्या काळांमध्ये जेव्हा भारतावरती अतिक्रमण व्हायचं त्यावेळेला भारत हा गप्प बसवायचा आणि सगळी अतिक्रमणं सगळी आक्रमणं ही सहन करून घ्यायचा. परंतु ही स्थिती बदलून माननीय नरेंद्र मोदीजींनी आता पाकिस्तानला आणि इतर राष्ट्रांना सुद्धा त्यांच्या घरामध्ये घुसून त्यांना मारण्याची धमक ही दाखवलेली आहे. आणि त्यामुळेच प्रत्येक भारतीयाची मान ही आता उंचावलेली आहे. जो जबरदस्त असा पराक्रम या ऑपरेशन सिंदूरने दाखवलेला होता, जो जबरदस्त पराक्रम हा मग त्याच्या सोबतीने मग सांगता आपण पाकिस्तानवरती केलेला सर्जिकल स्ट्राईक असेल किंवा इतर सर्व आपण जेव्हा त्यांना आपण उत्तरं दिली त्यावेळेला त्यांना घरामध्ये लपून बसायला लागलेलं होतं. अशी स्थिती ही जर आलेली कोणामुळे आलेली असेल, या इथं प्रत्येक भारतीयाचा मान हा साधारणतः कोणाच्यामुळे उंचवली असेल, माननीय नरेंद्र मोदीजी यांनी जे नेतृत्व या देशाला दाखवलेलं आहे, ह्याच नेतृत्वाखाली आपण ह्या पुढील काळात सुद्धा आपण जाऊया. आणि हा भारत आपलं राष्ट्र आहे ते महान करण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करूया. आपल्यावरती असलेल्या जबाबदाऱ्या, आदर्श नागरिक असण्याच्या ज्या जबाबदाऱ्या आहेत त्या आपण सर्वांनी पाळाव्यात. आपला देश, आपलं राष्ट्र आणि आपण सध्या ज्या परिसरामध्ये राहतो तो परिसर, आपण ज्या परिसरातून ये जा करतो तो परिसर कशा प्रकारे स्वच्छ राहील, या इथे कशा प्रकारे सर्वांमध्ये सर्वजण हे मिळून मिसळून राहतील यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करूया. हा देश हा पुन्हा एकदा महान करूया. एवढंच इथे सांगतो. आपल्या सर्वांना या 79व्या स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. ही
वतन वतन मेरे आबाद रहे तू, ऐ वतन वतन मेरे आबाद रहे तू। मैं जहाँ रहूं जहाँ मैं याद रहे तू, मैं जहाँ रहूं जहाँ मैं याद रहे तू। ऐ वतन मेरे वतन, ऐ वतन मेरे वतन। तू ही मेरी मंजिल है पहचान तुझी से, तू ही मेरी मंजिल है पहचान तुझी से। पहुँचूं मैं जहाँ भी मेरी बुनियाद रहे तू, पहुँचूं मैं जहाँ भी मेरी बुनियाद रहे तू।